मित्रांनो, कीर्तन ही आपल्या वारकरी संप्रदायाची आदर्श अशी परंपरा आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका कीर्तनकाराला अशा पद्धतीने घरी जाऊन मारणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे. लक्षात घ्या, मी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की चूक कीर्तनकाराची आहे, परंतु त्याला वेगवेगळे मार्ग आहेत, त्याला कायदेशीर मार्ग आहे. तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकत होता, परंतु अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेणं आणि ते सुद्धा एका महान परंपरेमध्ये, लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात महान परंपरा ही वारकरी साधू संतांची परंपरा आहे. ज्या परंपरेला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमन करतात, अशी वारकरी परंपरा, अशा वारकरी परंपरेच्या व्यासपीठावर, विचारपीठावर होणाऱ्या कीर्तनकाराला जर अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मारहाण होत असेल तर ते 100% चूक आहे. या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे. मित्रांनो, वैचारिक मतभेद असतात, 100% असतात. मी स्वतः कीर्तनकारावर अनेकदा बोलत असतो. स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी कथा कीर्तनकारावर बोललेलं आहे, भाष्य केलेलं आहे. स्वतः नाथ महाराजांनी भाष्य केलेलं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आजही अनेक कीर्तनकार चुकतात आणि येथे चूक केवळ त्या ग्रहणाची वगैरे नव्हती, तर काहीतरी जातीय मानसिकतेतून किंवा धार्मिक मानसिकतेतून इतर धर्मीयांना अशा पद्धतीने बोलणं त्या महाराजांची 100% चूक आहे. आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही तक्रार देऊ शकत होता, कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कार्यवाही करू शकत होता आणि त्याला मात्र 100% कोणीही समर्थन दिलं असतं. कारण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे आणि त्या संविधानावर 100% सगळ्यांचा विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा, लढाई कशाची असते? पहिली गोष्ट विचारांची लढाई ही विचारांशी असते. परंतु ज्यावेळेस समोरचा व्यक्ती विचाराऐवजी जर काही चुकीच्या पद्धतीने आक्षेपार्ह बोलत असेल, समाजामध्ये तेढ निर्माण करणारं बोलत असेल, तर अशा वेळी मार्ग उरतो तो कायदेशीर मार्ग, संविधानिक मार्ग, पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, या माध्यमातून न्याय मिळवता येतो. आणि हाच बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग आहे. आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावातून जी धक्कादायक घटना समोर आलेली आहे, कीर्तनातील त्या वक्तव्याचा रागातून काही जणांनी कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्यावर घराबाहेर ओढत मारहाण केल्याची घटना घडलेली आहे. संतापलेल्या जमावाने निवृत्ती महाराज वाडेकर यांना घरातून बाहेर काढत त्यांच्यावर हल्ला केला. या गोंधळात त्यांची पत्नी, मुलगी तसंच आई वडिलांनाही मारहाण झाल्याचं माहिती समोर आलेली आहे. अशी फेसबुक, सोशल मीडियावरची ही माहिती सांगत आहे मी. दरम्यान या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज सुद्धा समोर आलेले असून यामुळे राज्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी खळबळ माजलेली आहे आणि वारकरी संप्रदायातील तमाम कीर्तनकारांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध करायला हवा. लक्षात ठेवा, आता चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या एक सहज घडणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत, खगोलशास्त्रीय घटना आहेत. याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसलाही शकून किंवा अपशकून प्रकार घडत नसतो. स्वतः जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. समाजाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. लक्षात ठेवा, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय आहे, वारकरी साधू संत आहेत. परंतु अनेक कीर्तनकार, लक्षात ठेवा, मी स्वतः बोलतो, अनेक कीर्तनकार हे लोकांना प्रकाशातून अंधाराकडे घेऊन जात आहेत, ज्ञानाकडून अज्ञानाकडे घेऊन जात आहेत, धर्माऐवजी पाखंडाकडे घेऊन जात आहेत, खऱ्याऐवजी खोट्याकडे घेऊन जात आहेत. आणि आज जी समाजाची अवस्था झालेली आहे, समाजामध्ये पाखंड वाढत आहे, अधर्म वाढत आहे, असत्य वाढत आहे, अंधश्रद्धा वाढत आहे. याला कारणीभूत कुठं ना कुठं हे कीर्तनकार आहेत. ही गोष्ट सुद्धा मी तितक्याच जोरदारपणे रोज नमूद करत असतो, आजही नमूद करतो.
बघा, वारकरी संप्रदायाचा विचार एवढा मोठा उदात्त आहे. माऊली ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे, विश्वाचे अर्थ माझे मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. वैश्विक दुःखाची जाणीव या अभंगातून होते. या विश्वातील सर्व प्राणीमात्रांचं दुःख आणि त्यांच्या मनातील आर्द्रता, कळवळा माझ्या हृदयामध्ये स्पष्टपणे उमटला आहे, प्रकाशला आहे. आता मला हे जग वेगळं वाटत नाही, तर सर्व काही ब्रह्ममय वाटतं. लक्षात ठेवा, ही विषमता निघून गेली पाहिजे, द्वेष निघून गेला पाहिजे. न करावा द्वेष भूतांचा मत्सर, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, ही वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ब्रह्मस्वरूपाची, देवस्वरूपाची अनुभूती सगळीकडे कीर्तनकाराला यायला हवी. समत्व भावना यायला पाहिजे, द्वेष निघून गेला पाहिजे. परंतु अनेक कीर्तनकार, मी स्वतः बघत आहे की अनेक कीर्तनकारांच्या मनामध्ये हिंदू धर्मामधीलच, लक्षात ठेवा, एखादा कीर्तनकार एखाद्या जातीचा असेल तर त्याला हिंदू धर्मातीलच इतर जातीबद्दल सुद्धा द्वेष असणारे काही कीर्तनकार आहेत, इतर धर्मीयाबद्दल सुद्धा द्वेष करणारे काही कीर्तनकार आहेत. नाही असं नाही, परंतु कीर्तनकारांची वृत्ती ही, वारकरी साधू संतांची भूमिका नेमकी काय आहे? वारकरी साधू संत कोणाचाही द्वेष करत नाहीत, तर संपूर्ण विश्वाला कवेत घेण्याची क्षमता. लक्षात ठेवा, जर माऊली ज्ञानोबरायांचा, नाथ महाराजांचा, नामदेवरायांचा, तुकोबारायांचा खरा वारसा जर या सगळ्या कीर्तनकारांनी, कारण आता यांची प्रचंड संख्या झालेली आहे, या सगळ्यांनी जर हा वारसा अगदी समर्थपणे जर पेला, तर या जगावर माऊली ज्ञानोबरायांच्या संकल्पनेतील धर्म प्रकटल्याशिवाय राहणार नाही, तो दिवस उजाडल्याशिवाय राहणार नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंवा देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निवळीला विश्वाकार. वारकरी साधू संतांचं तत्वज्ञान केवळ हिंदूंसाठी नाही, केवळ मुस्लिमांसाठी नाही, केवळ बौद्धांसाठी नाही, केवळ ख्रिश्चनांसाठी नाही, या प्रचलित कोणत्याही धर्मासाठी नसून जगातील प्रत्येक माणसासाठी आहे. तो माणूस आहे ना, मग तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रत्येकासाठी, प्रत्येक जीवासाठी हे तत्वज्ञान आहे, हे ज्ञान आहे. सर्वांना आपलंसं करणारं आहे, भेद मिटवणारं आहे. लक्षात ठेवा, भेद मिटवणारं आहे, विषमता संपवणारं आहे, समता प्रस्थापित करणारं आहे, अंधश्रद्धा संपवणारं आहे. परंतु काय झालंय, वारकरी संप्रदाय ज्या कर्मकांड नष्ट करण्यासाठी, लक्षात ठेवा, वारकरी साधू संतांनी ज्या कर्मकांडाचा निषेध केलेला आहे, तेच कर्मकांड कशी चांगली आहेत हे अनेक कीर्तनकार पटवून देतात. लक्षात घ्या, म्हणजे यांना ना वारकरी साधू संतांचा मूळ उद्देश कळाला आहे, ना धर्म कळाला आहे, ना भूमिका कळाली आहे, आणि यामुळे समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे. या दोन्ही अंगाने वारकरी कीर्तनकारांनी, वारकरी संप्रदायाने, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी विचार करणं गरजेचं आहे. परंतु ज्येष्ठ मंडळी कुठं आहेत? कोण? तो गोविंदगिरी पाखंडी, ज्याने आता माऊली ज्ञानोबरायांचा, तुकोबारायांचा, नाथ महाराजांचा, नामदेवरायांचा अपमान केला, त्या गोविंदगिरीसोबत स्टेज शेअर करत आहेत, व्यासपीठ शेअर करत आहेत. ज्या गोविंदगिरीने छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगून रामदास वारकरी संप्रदायामध्ये घुसाडण्याचं काम करत आहे. आणि अनेक जण अशा पद्धतीने, जे चैतन्य महाराज देगलूरकर असतील, हे सुद्धा तिथं रामदासी संप्रदायामध्ये जाऊन तिथं कीर्तन करून आले. लक्षात ठेवा, कोणाचाही द्वेष नाही, रामदास स्वामींचा द्वेष करण्याचं काही सुद्धा कारण नाही. परंतु तिथं जाऊन त्या व्यासपीठावर चैतन्य महाराज देगलूरकर, गोविंदगिरी यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना, तिथं त्यांच्यासमोर रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते अशा पद्धतीची मांडणी जर होत असेल, आणि ती मांडणी रोखण्याचं काम जर वारकरी संप्रदायातील कीर्तनकार जर करत नसेल, तर हे सुद्धा अत्यंत निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी वारकरी संप्रदायाने कदापिही सहन करता कामा नये. कारण ज्या पद्धतीने माऊली ज्ञानोबराय, तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे अंग आहेत, अगदी त्याच पद्धतीने तितकंच स्थान
हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये आहे, हे विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे कीर्तनकारांनी आपली जबाबदारी, जिम्मेदारी, वारकरी साधू संतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तरीसुद्धा ज्या लोकांनी निवृत्ती महाराज, वाडेकर, संभाजीनगर येथील यांना मारहाण केली ती अत्यंत निषेधार्ह आहे. ज्या परंपरेचा स्वतः हे सर्व महामानव, जे महामानव या आपल्या भारताचा बेस आहेत, लक्षात ठेवा संविधानाचा बेस आहेत, या सर्व महामानवांनी वारकरी साधू संतांचा सन्मान केलेला आहे. आणि अशा वेळी अशा व्यासपीठाचा, लक्षात ठेवा त्या कीर्तनकाराचा नव्हे तर त्या व्यासपीठाचा आदर राखून त्या कीर्तनकारावर अशी कारवाई करणे, अशा पद्धतीने मारणं, घरात घुसून, हे अत्यंत निषेधार्ह आहे. या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमी आहे. लक्षात ठेवा ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच हवेत. मित्रांनो, सर्वांनी या गोष्टीचा निषेध करा आणि दोनही बाजू लक्षात घ्या. आपलं सुद्धा मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.